नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थेट मुद्द्याला सुरू करतो। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः 2400 जागा ज्या आहेत ते पहिली ते 8वी आहे या वर्गाच्या वाढणार आहेत। त्यामागचं कारण असं आहे की केंद्र प्रमुख हे जे पद असतं, या केंद्र प्रमुख पदासाठी एक परीक्षा झालेली होती आणि ह्यामध्ये निवड प्रक्रिया जी आहे तर ती बाकी होती। बघा काय सांगत आहे मी, काय बाकी होती? निवड प्रक्रिया बाकी होती। निवड प्रक्रिया ह्यासाठी बाकी होती कारण की मध्यंतरी सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं होतं, TET किंवा मग CTET ह्या ज्या दोन परीक्षा आहेत, पात्रता परीक्षा, हा विद्यार्थी किंवा शिक्षक हे पास असले पाहिजेत। परंतु अनेक शिक्षक हे काय होते, पास नव्हते। त्यांच्याकडे आवश्यक असलेली सेवा आणि इतर सगळी जी कागदपत्र आहेत ते सगळी त्यांच्याकडे होती, परंतु काय नव्हती विद्यार्थी मित्रांनो, TET पास नव्हती। मग अशा शिक्षकांच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये, विशेषतः कुठल्या कोर्टामध्ये विद्यार्थी मित्रांनो, बघा सुप्रीम कोर्टामध्ये खूप महत्त्वाची केसेस सुरू होती शिक्षकांच्या संदर्भामध्ये। सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला होता की समजा जे शिक्षक TET CTET पास असतील त्यांची तुम्ही केंद्र प्रमुख पदी काय करा, निवड करा। साधारणतः ही पदं किती होती मुलांना? बघा 2400 एवढी पदं होती। ठीक आहे, तर आता पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरती सुरू आहे। ठीक आहे, जर समजा ही 2400 पदं सध्या भरली गेली तर जिल्हा परिषदेचे साधारणतः 2400 शिक्षक हे होतील केंद्र प्रमुख। मग 2400 जागा जिल्हा परिषदमध्ये होतील व्हॅकंट। मग ह्या व्हॅकंट किंवा ज्या रिक्त जागा होतील त्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात येतील। ठीक आहे, लक्षामध्ये। त्यामुळं ही जी शिक्षक भरती होणार आहे त्या शिक्षक भरतीच्या अनुषंगानं ही थोडीशी पाहिली तर अत्यंत सकारात्मक अशी बातमी आहे की ही जी 2400 पदं आहेत ती काय येणार आहेत, पवित्र पोर्टलवरती येणार आहेत। बरोबर आहे। आता याच्यामध्ये थोडासा खाचखळगा कसा पडू शकतो त्याच्याबद्दल एका मिनिटामध्ये माहिती देतो। आता ही जी 2400 पदं आहेत त्याच्यामध्ये मायनस कोणकोणती पदं होऊ शकतात ते लक्ष घ्या। हे बघा, अनेक जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन हे बाकी आहे। बरोबर आहे। तर त्यामुळं जे जिल्हा परिषदेचे 2400 शिक्षक हे केंद्र प्रमुख पदावरती निवडले जातील, आलं लक्षामध्ये, त्यापैकी काही जागा ज्या व्हॅकंट होतील, समजा आपण असं कन्सिडर करूयात की एक अमाऊंट एवढ्या ज्या जागा आहेत तर त्या असतील समजा अतिरिक्त शिक्षकांच्या, तर या 2400 मधनं एवढे जे शिक्षक होतील ते काय करावे लागतील, आपल्याला मायनस करावे लागतील। आता अनेक संस्था अशा आहेत, खाजगी संस्था, की ज्या ठिकाणचे शिक्षक हे अतिरिक्त आहेत। ठीक आहे, तर त्यांचंही प्रमाण जे याच्यामधनं काय होईल, सबट्रॅक्ट होईल। म्हणजे 2400 मधनं जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त शिक्षकांचं या ठिकाणी समायोजन होईल, तेवढी पदं याच्यातून कमी होतील। काही ठिकाणी संस्थांचे शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त झालेले आहेत, त्यांचं समायोजन बाकी आहे, ते सुद्धा इकडेच येतील। म्हणजे 2400 मधली तेवढी पदं कमी होतील। आज मी तुम्हाला सकाळी मुंबईची जी बातमी दाखवली, बरोबर आहे, की मुंबईमध्ये साधारणतः किती पदं हे बाकी आहेत, त्या ठिकाणी 600 ते 700 शिक्षकांची जी पदं आहेत तर ती अतिरिक्त आहेत। बरोबर आहे। तर ही पदं असं करत करत हे मायनस होतील। आता याच्यामध्ये आणखीन एक घोळ घालणारी बातमी तुम्ही ऐकली असेल की ज्यामध्ये 2022च्या ज्या शिक्षक भरतीच्या याद्या होत्या तर त्या रिवाईज होणार आहेत। त्याच्या तो काही भानगड होती ती एका मिनिटामध्ये सांगतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, 2022मध्ये जी शिक्षक भरती झालेली होती त्यामध्ये जर समजा 100 जागा भरल्या गेल्या असतील, ठीक आहे, तशा खूप साऱ्या होत्या पण 100 जागा भरल्या गेल्या होत्या। यापैकी जर समजा काही जागा ज्या आहेत त्या रिझर्व्ह कॅटेगरीसाठी जर समजा सुटलेल्या असतील, समजा असं कन्सिडर करूयात की आपण 55 जागा ज्या आहेत ह्या रिझर्व्ह कॅटेगरीसाठी सुटलेल्या आहेत, बाकी सगळे ओपनसाठी असं गृहीत धरूयात। मग आता ह्या ज्या ओपनच्या 45 जागा होत्या, थोडं मराठीमध्ये लिहितो, 55 जागा होत्या आणि उरलेल्या ज्या 45 जागा आहेत समजा त्या ओपन कॅटेगरीच्या होत्या। आता या ओपन कॅटेगरीच्या मधल्या जागांमध्ये सगळेचे सगळे असे मागासवर्गीय उमेदवार घेण्यात आले की जे ओपन कॅटेगरीचाच क्रायटेरिया पूर्ण करू शकतील, विशेषतः TET आणि CTETच्या बाबतीमध्ये। ठीक आहे, जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून TET किंवा CTET पास होते अशाच विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी या 45 विद्यार्थ्यांमध्ये झालेली आहे। सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की हे तुम्ही चुकीचं काम केलं। म्हणजे काय, जर समजा एखादा मागासवर्गीय विद्यार्थी असेल आणि तो TET किंवा CTET परीक्षा पास असेल, म्हणजे काय, तर त्याला गुण असतील किती, 82 पासून 90 पर्यंत, तरीसुद्धा ही पात्रता परीक्षा आहे ही तो पास केलेला आहे। आणि त्यामुळे जर समजा तुम्ही ही जी निवड प्रक्रिया करत असाल त्यामध्ये जर फक्त आणि फक्त टेट परीक्षेचेच जर तुम्ही गुण धरत असाल तर या विद्यार्थ्याला फक्त तो TET किंवा CET कास्टमधून पास आहे म्हणून तुम्ही त्याच्यावरती अन्याय करू शकत नाही। मग आता ह्या विद्यार्थ्यांची सुद्धा निवड 45 विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला करायची आहे। त्यामुळं
जर हा निकष जर आपण लावला 2022च्या शिक्षक भरतीमध्ये, तर त्या याद्या ज्या आहेत त्या आता रिवाईज होणार आहेत. रिवाईज होणार आहेत म्हणजे त्या याद्या पुन्हा लागणार आहेत. आणि ह्या जर याद्या पुन्हा लागल्या तर मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः पुन्हा एकदा या शिक्षक भरतीमध्ये लागू शकतो 2022चे जर याद्या रिवाईज झाल्या तर. बरोबर आहे. म्हणजे ओपनच्या ठिकाणी जो माझा तो गृहीत धरलाच नव्हतं ना मला, तर माझ्यासारखे असे अनेक उमेदवार आहेत की जे पुन्हा एकदा या शिक्षक भरतीमध्ये 2022ची जर समजा याद्या लागल्या तर मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये बदल घडून येईल. आता हा घडणारा बदल आणि त्या येणाऱ्या 2400 जागांचा बदल, हे सगळी जर आपण प्रक्रिया पाहिली तर अनेक जिल्हा परिषदेचं रोस्टर वगैरे बाकी आहे. या सगळ्यांचा विचार केला तर ही शिक्षक भरती लांबूसुद्धा शकते. याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे? म्हणजे एकीकडे एक चांगली बातमी आहे, दुसरीकडे थोडीशी पाहिली तर शिक्षक भरती लांबवणारी बातमी आहे. तुमचं काही जे मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. बाकी काळजी घ्या, ऊन खूप जास्त आहे. आपल्याला काही जे आपले दर्शक आहेत त्यांनी एक विनंती केली होती की सर तुम्ही व्हिडिओला लाईक करायला सांगा मुलांना. तर जर तुम्हाला असं वाटत असेल की आपले हे जे मी प्रयत्न करत आहे ते प्रामाणिक प्रयत्न आहेत, तर तुमची इच्छा असल्यास आणि तुम्हाला जर समजा 100-200 रुपये खर्च करण्याची आवश्यकता पडत नसेल लाईकचं बटन दाबल्याच्या नंतर, तर मला असं वाटतं की आपण तेवढं सहकार्य आम्हाला नक्की करावं. धन्यवाद.